मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला, मात्र त्यावरून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होतो। कारण अंतरवाली सराटीत गेल्या काही दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालतायत आणि त्यामुळे आता जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा होते। हा रिपोर्ट पाहूया। मनोज जरांगे पाटील रात्री छतावरून कसली पाहणी करतायत हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय। यामागचं कारण आहे ड्रोन। जरांगे पाटलांचा मुक्काम सध्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी आहे। सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन घराभोवती घिरट्या घालत असल्याचं समोर आलंय। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गच्चीवर जाऊन हा ड्रोन पाहिला। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे। नाही हे काय मारतात मला, आणि मग इतकं आगेमोल काय आलंय 6 कोटी मराठीच एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये आता लफड्यात। त्या याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे ती, येतंय जातंय ती, पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही का, गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, पण ते लयच लांब आहे तिकडं। त्याने काय होणार नाही। तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचे प्रयत्न, मी नाही हटू शकत। मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाहीत, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत। जरांगे पाटलांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे मराठा आंदोलक हे काहीसे धास्तावलेत। त्यामुळे अंतरवालीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील मराठा आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। 26 तारखेला रात्री 12 वाजेला आम्ही बाहेर बसलेलो होतो। डब्बा पार्टीचं नियोजन होतं आणि डब्बा पार्टी झाल्याच्या नंतर आम्ही वरती टेरेसला बसल्याच्या नंतर असंच एक गप्पा मारीत बसलो आणि त्याच्यानंतर दादांचं एक पूर्वीच्या दिशेला पाहिल्यानंतर ते म्हणतात वरती काय चमकतंय। तर अगोदर आम्हाला वाटलं की एक ते आपल्या कारखान्यावरची एक इंडिकेटर चिमणीवरती लावलं जातं ते, तर ते म्हणे ते नाही आहे, तुम्ही व्यवस्थित पहा आणि जा। त्यावेळेस पाहिलं तर माझं जे फार्म हाऊस आहे याच्यावरती 4ही साईडनी ड्रोन होते आणि गावामध्ये पण 2 ड्रोन होते। मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मनोज दादा झालेले, त्यामुळे त्यांच्याशी छेडछाड करण्याचे किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये। आम्ही तर त्यांची सुरक्षा एकदम कट्टर करणार आहोत। त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जाग्यावर ठेवणार नाही एवढी खात्री देतो। त्यांच्या सुरक्षेचं गांभीर्य लक्षात घेता आज SP साहेबांना निवेदन दिलं की त्या ड्रोन जे हे करतायत त्यांचं शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्यांना Z+ सुरक्षा दादांना त्या ठिकाणी देण्यात यावी। जरांगे पाटील राहत असलेल्या घराभोवती ड्रोन घिरट्या घालत असलेल्या मुद्द्यावर अधिवेशनातही चर्चा झाली। गरज भासल्यास मनोज जरांगेंना संरक्षण द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलून अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास ते दिलं जाईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं आहे। त्यामुळे आता सरकार मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा देणार का हे पाहावं लागेल। हे आंदोलनकर्ते जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या यामुळे जीवाला धोका आहे का अशी परिस्थिती तिकडे चर्चेली जाते अध्यक्ष महोदय। आणि हे ड्रोन पूर्ण टेहळणी करण्याचं काम कारण काय आहे? यामुळे संपूर्ण गावकरी अध्यक्ष महोदय आता भयभीत झाले आणि या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। आवश्यकता पडली तर जरांगे पाटलांना पूर्णतः संरक्षण द्या। कोणी करताय, काय करताय, कशामुळे करताय, उद्देश काय आहे, ही सर्व माहिती आम्हाला निवेदनातून प्राप्त झाली पाहिजे किंवा मंत्र्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे। सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत त्यांना 24 तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे। जर त्या ठिकाणी अधिकचं संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काही या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल। अंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। मनोज जरांगे पाटील हे आरक्षण लढ्याचं नवं नेतृत्व म्हणून उदयाला आले। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे का? जरांगे पाटलांची टेहळणी केली जातीये का? टेहळणी केली जात असेल तर कोण करतंय हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेणं आवश्यक आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।